आले माझ्या माहेरी आणि हा आले त्याच्या सासरी. सो आम्ही चाललोय बाहेर फिरायला. कुठे सांग? आज आपण गणेशपुरी आणि वज्रेश्वरी एक्सप्लोअर करणार आहोत. हां, म्हणजे माझं माहेरच ते, म्हणून आम्ही आज फिरणार आहोत विथ माय सिस्टर्स. सो कंटिन्यू रहा. हे त्यांच्या माहेरी सासरी आलेत आणि त्यांचे इतके सोले बघून ना मला कसं तरीच व्हायला लागलंय. म्हणजे सासू हातामध्ये चहा पाणी, हे हवे का ते हवे का, काय बापरे, ओव्हर. पण ठीक आहे. सो आता आम्ही चाललोय फिरायला. तुम्हाला आम्ही पुढचा ब्लॉग तिथेच कंटिन्यू करू. ओके, बाय बाय. सो आम्ही आता निघालोय आणि आमच्या सोबत आहेत हे लोक, जान्हवी आणि वृषाली, माझ्या बहिणी आणि याच्या साली. ओके, आपण कुठे कुठे जाणार आज? गणेशपुरी, वज्रेश्वरी आणि साईबाबा. हॅलो गाईज, आपण कुठे चाललोय? हा आहे गाईज पार्किंग सेक्शन इकडचा. तर तुम्ही मेन रोडवर आल्यानंतर इथे गाडी पार्किंग करू शकता. पुढे आहे एंट्री. सो ही आहे एंट्री मंदिराची. खूप सुंदर अशी एंट्री आहे. खूप स्वच्छ आणि सुंदर परिसर आहे. खूप क्लीन नीट ठेवला जातो इथे. दिवसात हा आहे मंदिराचा परिसर. या आहेत भोईरांच्या सुंदर्या पर्या. एक परी, दोन परी, तीन परी. आहे मंदिराचा एंट्रन्स. मला सांग, चप्पल स्टँडला मराठीमध्ये काय म्हणतात? चप्पल स्टँडला मराठीमध्ये काय म्हणतात? चप्पल स्टँडला मराठीमध्ये ए ओ टीचर, चप्पल स्टँडला मराठीमध्ये काय म्हणतात? पादुका स्टँड. पादुका स्टँडला आहे पादत्राणे. दीदी अरे एवढाच आरती बोल. चल का हो, आरती बोल नित्यानंद महाराजची. आमचा गणेशपूर झालेला आहे. आता आम्ही चाललोय वज्रेश्वरीला. नित्यानंद महाराजांचं खूप सुंदर दर्शन झालंय पालखीचं. मग आम्हाला मंदिरमध्ये दर्शन नाही आज भेटलं. गुरुवार असल्यामुळे मेन मंदिर बंद आहे. पालखी स्टार्ट आहे. पालखीचं दर्शन होऊ शकतं तुम्हाला. तर गुरुवारी येताना म्हणजे आपण कोणी पण आले तरी पण त्यांना जनरली सांगतो. आणि आता आम्ही चाललोय वज्रेश्वरीला. बाय बाय. बोलायला चांगली आहे ग. एवढा दीदी एकदम छान आहे. घोडी तुझी गोड दिसते. मस्त. फांदी नाही ना ग, माती तसं नाहीये ते ना. कलम करतात ना, कलम ते फांदी घेऊन त्याला ऑलरेडी मोठ्या करतात. मग आपण आणून लावतो. 3 वर्ष ते झाडं मस्त एकदम रेडी होतात. तुमचा पाटा फेकून दिला कुठला आंब्याचा, तो कलमी आंबा होता. कुठला आंबा पाटा? आता तुम्ही तो लावलाय तो गावारामध्ये. सो गाईज, आपलं फर्स्ट देवस्थान झालेलं होतं गणेशपुरी मंदिर. आता आपण जाणार आहोत वज्रेश्वरी मंदिरामध्ये. हा माझ्या बायकोचाच बाहेर असल्यामुळे आम्हाला कोण सर्व ओळखते. इथे काय म्हणतात, कसे आहेत भाऊजी, तरी आवाज देतात आम्हाला. सो हा पहा मंदिर. या मंदिराची हिस्ट्री अशी आहे की जेव्हा चिमाजी अप्पा युद्धासाठी वसईला चालले होते, वसईच्या किल्ल्यावरती पोर्तुगालसोबत, तो महाराजांनी इथे प्रतिज्ञा केली होती की जर मी युद्ध जिंकलो तर देवीचा खूप असा मोठा मंदिर ते बांधेल. व देवीने खूप मोठा साक्षात्कार दिला व महाराजांना खूप मोठा युद्ध जिंकून दिलं. मग महाराजच झाले शिवाजी अप्पा एक प्रकारचे. पण त्यांनी अशी अट केली होती की या मंदिराला मी किल्ल्याचं स्वरूप देईल, म्हणून याचा आकार पण किल्ल्यासारखंच आहे. तर देवीचा साक्षात्कार झाला, देवीची कृपा झाली व ते युद्ध जिंकले. त्यामुळे त्यांनीही आपलं वचन पूर्ण केलं
व देवीचं खूप मोठं मंदिर असं बांधलेलं आहे इथे आणि खूप फेमस आहे या परिसरामध्ये. खूप लांबून लांबून लोक येतात. सो तुम्ही एकदा इथे भेट द्या. चला आपण आता मंदिरात जाणार आहोत. हा आहे मंदिराचा परिसर. खूप शांत सुंदर असा परिसर आहे. मनाला खूप शांती भेटते त्यानंतर. गाईज आम्ही आलेलो आहोत पण आमचा टाईम चुकलेला आहे. ॲक्च्युली मंदिर बंद आहे आणि 7 वाजता चालू होईल पण आम्ही एवढं थांबू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही बाहेरच फिरतो आणि जातो. चला. कशी वाटते बघा तुम्हाला? वाटते का नाही मुंबईची मुलगी? हो. ही आहे आमच्या गावातली पण असं वाटत नाही ती गावातली मुलगी आहे. ते असं वाटतं ती युरोपवरून आलेली आता. गाईज थोडी वेळ चुकलेली आहे. मंदिर 7 नंतर चालू होणार आहे आणि आम्ही 6:45 आलेलो आहोत. तर नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही याल तेव्हा कृपया वेळ कन्फर्म करून घ्या, नाही तर देवीचं दर्शन होणार नाही. तर तुम्ही बघू शकता की किती श्रद्धा आहे देवीबद्दल लोकांची. हे श्रद्धेने देवीजवळ येतात, काहीतरी त्यांचं मागणं असेल. चला मी चाललोय केल्टनच्या प्रत्येक शिर्डी साईबाबा मंदिरामध्ये, जे की आमच्या एरियामध्ये खूप फेमस आहे. आणि याचं जे मंदिर आहे ते शिर्डी सारखं मंदिर केलंय आणि त्याचं नावच ते आहे प्रति शिर्डी. सो खूप सुंदर मंदिर आहे. ओके जानूच बघते काऊ. आम्ही आलोय साई बाबाच्या मंदिरामध्ये आणि आमचं यांचं नाव आहे साईनाथ. साईबाबांचे माझे भक्त होते बाबा. माझे बाबा साईबाबाचे भक्त होते. त्यामुळे माझ्या बाबांनी माझे सासरे आहेत ना ते साईबाबाचे खूप भक्त होते. रायमिंग वर जोडत माझे बाबा साईबाबाचे भक्त होते म्हणून माझ्या बाबांनी बाबांचं नाव मला दिलं, ते म्हणजे साईनाथ. ओ ही स्टोरी आहे खरं म्हणजे. चलो चला अभी हम जाएंगे मंदिर में. डक्स, हे बघा डक्स आहेत. हे काय आहे? हे काय आहे? पान कोंबड्या. हे बघा काही ठिकाणी त्याला टर कोंबड्या पण बोलतात आणि काही ठिकाणी त्याला पान कोंबड्या. खूप खतरनाक चावतात गाई. जर एकदा मागे लागले ना तर पिछा सोडत नाही चावल्याशिवाय. बापरे. केवढे बदक आहेत. काऊ तू कुठे चढलेस? येईल ना टोचाल तुला नाही बदक. वाव किती मस्त वाटत. सो गाईज आता आपण आलो आहोत थर्ड देवस्थान. गणेश मधलं खूप खूप फेमस आहे. आपण केल्टन नाही हा अकोलीमध्ये येतो. ओके प्रति शिर्डी म्हणून या देवस्थानचं नाव आहे. ओके खूप सुंदर असा परिसर आहे याचा. मी तुम्हाला या परिसराची पूर्ण दाखवतो. जसं तुम्हाला शिर्डीला फील होणार बाबांचं मंदिर, तसंच इथेही तुम्हाला फील होणार. आणि ही बघा शिवमूर्ती मोठी खूप सुंदर अशी मूर्ती आहे श्री शंभू यांची. तुम्ही मागे बघू शकता बॅकग्राऊंडला किती छान झालेलं आहे. वरती मन एकदम प्रसन्न होऊन जातो इथे आल्यानंतर, एकदम प्रफुल्लित. जसं आपण तुम्ही बघू शकता की तुम्ही जर शिर्डीला जाता तसं इथे आल्या सुद्धा तुम्हाला फील येणार की आपण शिर्डीमध्येच आहोत असं तुम्हाला खूप वाटणार. म्हणून याला प्रति शिर्डी असे बोलतात. आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये. खूप मोठं मंदिर आहे. खूप मोठं मंदिर आहे. गाईज तुम्ही बघू शकता प्रति शिर्डी बाबांचं मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. नक्की भेट द्या. साईडला गेली. मौल्यवान वस्तू इथे. मौल्यवान वस्तू खूप मौल्यवान असे वस्तू व मूर्ती इथे जपून ठेवलेल्या आहेत. पुरातन काळातील मूर्त्या आहेत.
ज्या आपल्या पूर्वजांनी यांचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ केलेला आहे. तसेच भाविकांनी इथं खूप चांगल्या चांगल्या भेटवस्तू दिलेल्या आहेत. ती गणेश मूर्ती, ती बाबांची मूर्ती. अरे गाड्या फसतात नाही तर आमची गाडी फसली, मटनचा डब्बा खाल्ला काय. पाणीपुरी खायला आलोय आणि यांची गप्पा चालू आहे. गप्पा ठीक आहे. कशी आहे पाणीपुरी? मस्त आहे का? हॅलो. सो आम्ही सगळं फिरून आलोय. आत्ता घरी पोचलो आम्ही आणि व्लॉग एंड करायचा होता म्हणून आधी आलो, फ्रेश झालो, म्हटलं तर व्लॉग एंड करू. हा बघा कसं थकलाय. गाडी चालून चालू. एवढं लांब गेलो आपण. मी भिवंडीवरून आलोय सकाळी. ते काही असो. सो पूर्ण व्लॉग नक्की बघा, सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. ओके, बाय बाय.